नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला एक गोष्ट सांगायची आहे या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच, ती म्हणजे हे जे फालतू लोक आहेत ना, ज्यांची टोळी आहे ते परत आता फेक आयडीज बनवून इथे तिथे कॉमेंट करत सुटले आहेत, आमच्या नावाचा मिसयूज करतायत, घाण घाण व्हिडिओज बनवतायत, व्हिडिओ थ्रू आम्हाला धमक्या देत आहेत। आता त्या आयडीज कोण बनवताय हे तर तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे। जर असले फालतू व्हिडिओ किंवा कॉमेंट्स तुम्हाला दिसल्या ना तर सरळ रिपोर्ट मारा। आणि आम्ही तर आमच्या कामाला लागलोच आहे। आता खूप सहन केलं यांचं, अति होत चाललंय। ती तिथे माती असते, ती कपटी योद्धा मार पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणारी, ती या घाण घाण आयडीज वरून येणाऱ्या कॉमेंट्सला प्रोत्साहन देते। लवकरच तिचाही बंदोबस्त होईल। आता ही टोळी काय सुधारणाऱ्यातली नाही आहे। यांनी किती त्रास दिला, किती फालतूपणा केला तरी आपण आपलं काम करत राहायचं। ह्या असल्या फालतू लोकांमुळे आपलं काम थांबवायचं नाही। तर मंडळी, आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया, जो की आहे लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा साबजी। संपली बाबा, एकदाची सिंगापूर मलेशिया सिरीज संपली। वैताग आला होता नुसता। गेल्या वर्षभरात फक्त थायलंड, मलेशिया, सिंगापूर, दुबई एवढंच फक्त सुरू होतं। किरकिडा एक जो नुसता टिकरोळी आणि टटनागिरी खेळत असतो, आणि हे जोडपं एक भारत ते खुबई, भारत ते थायलंड, भारत ते सिंगापूर, मलेशिया एवढंच दाखवत असतात। मला एक समजत नाही, ह्या मंदिता मॅडम एवढ्या मागे भारत भारत करत होत्या, मग आता भारतातल्या ज्या फिरण्यासाठी प्लेसेस आहेत त्या का नाही दाखवत आहे? बाहेरच्या देशांना काय एवढं प्रमोट करत सुटल्या आहेत त्या? उलट कितीतरी फॉरेनर आहेत जे भारतात येतात, इथलं कल्चर फॉलो करतात आणि ह्या चालल्या आहेत दुसऱ्या देशाला प्रमोट करायला। ह्यांचे ते गेस्ट होते ते पण असं बोलत होते शेवटच्या दिवशी की असंच पिकनिक काढत राहा, जसं की फुकटच घेऊन गेल्या होत्या या मॅडम। अरे पैसे भरून गेले होते ना तुम्ही, मग जावा ना परत। ट्रिप तर वर्षभर अरेंज करतच बसले आहेत हे साबजी। सगळ्यांनाच स्क्रिप्ट देतात वाटते शेवटच्या दिवशी बोलायला। अर्ध्या लोकांना तर त्या बसमध्ये इंटरेस्ट पण नव्हता यांच्या फालतूपणामध्ये सामील व्हायचा, तरी आपला उगाचच काहीतरी धांगडधिंगाणा सुरू होता। प्रत्येक ट्रिप मध्ये यांना सगळेच फॅमिली मेंबर वाटतात, पण त्यानंतर त्या फॅमिली मेंबरचं कधी नावही घेताना दिसत नाही। पूर्ण फ्लाईट मध्ये आपलं झापझूप करून कॅमेरा फिरवण्या पलीकडे दुसरं काही या साबजींनी केलंच नव्हतं। यांच्यासोबत जे ट्रिपला जातात ना, खरंच धन्य आहेत ते लोक। म्हणजे कसं या साबजी आणि मंदिता सोबत ते फिरायला जातात ना, देव जाणो, जराही प्रायव्हसी नाही, सगळं काही आपलं शूट करत असतात। कोणाला शिंका आली, कोणाला खोकला आला, कोणाला शी आली, कोणाला सू आलं, A to Z सगळं काही यांना रेकॉर्ड करायचं असते। स्वतःचं पर्सनल लाईफ तर पब्लिक केलंच आहे, इतरांच्या प्रायव्हसीची पण यांना काही पडलेली नसते। ह्या साबजींच्या मातोश्री जगप्रसिद्ध शेफीनबाईंना म्हणजेच आपल्या किरकिरे काकूंना टफ द्यायला जात आहेत। त्या तिथे त्यांच्या मुलामुळे झालेल्या फ्लॉप चॅनलला कसं तरी करून वर आणायचा प्रयत्न करतात, कसं तरी आपला तो चॅनल चालतोय। आणि ह्या एक इथून तिथून रेसिपी बघून दाखवतात त्यांच्या चॅनलवरती। दोघी ना सेमच आहेत, दोघींना पण काहीच जमत नाही, उगाच आपलं पुढे पुढे करायचं असते। ह्या मातोश्रीने अळूवडी बनवून दाखवली होती, त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, जिरा, मिरची टाकून कच्चं वाटण बनवलं होतं आणि तेच त्या पानांना लावलं। खोबरं पर्यंत ठीक होतं, म्हणजे आम्ही तरी यूज नाही करत अळूवडीमध्ये खोबरं, पण यांनी टाकलं, जाऊ दे म्हटलं। पण कांदा अळूवडीमध्ये, हे काहीतरी नवीनच पाहिलं मी। हे लोक ना असेच काहीतरी एक्सपेरिमेंट करतात वाटते, चॅनलवरती काहीही दाखवत असतात स्वतःच्या। मी तर बाबा पहिल्यांदाच बघितलं हे की अळूवडीमध्ये कांदा टाकतात। तुम्ही अशी युनिक अळूवडी कधी घरी बनवली आहे का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून सांगा हा। ह्या लोकांचे व्हिडिओ एवढे स्क्रिप्टेड आहेत ना की काय बोलू। मला तर ना कधी कधी शब्दच अपूर्ण पडतात या लोकांवरती बोलताना। आता कोण पण काय रेसिपी करत असेल ना तर मधूनच ही बल्ल्यानी येते कथाला कडेवरती घेऊन आणि हे काय ते काय करत बसते। अगं बाई, तू शिक्षिका आहेस ना, कोणी बनवलं तुला शिक्षिका? अशी कशी माठ आहेस तू? ऍक्टिंग तर तुला जमतच नाही, काय ते उगाचच वेड्यासारखी येतेस आणि हे काय ते काय विचारत असते। ह्याच्यावरूनच समजते ग किती काय गोष्टी समजतात तुला आणि तू मुलांना काय शिकवत असशील ते। मागे पण बंजिताला कुठेतरी अवॉर्ड मिळालं होतं, मातोश्री आणि साबजी किचन मध्ये रेसिपी शूट करत होते आणि मधूनच ही आली आणि विचारते काय, अरे हे अवॉर्ड कधी मिळालं ताईंना? आणि मग साबजीने कौतुक केलं मंदिता मॅडमचं। उगाचच आपलं ना दिखावा करत असतात, सगळं काही माहिती असते हिला।
पण काय नवतुली आहे ही बल्यानी. हिला ना खूप साधी गरीब गाय समजत होती मी, पण एकदम गोगल गायनी पोटात पाय आहे. मला तर ना नेहमी प्रश्नच पडतो, ही खरंच शिक्षिका आहे का? नाही म्हणजे मागे साबजी चॅलेंज खेळत होते तेव्हा हिला देश आणि शहरातला फरक देखील समजत नव्हता. असली कसली ही शिक्षिका आहे. च्या अंडर जी मुलं शिकत असतील ना, खरंच कल्याण होणार आहे त्यांचं, कारण की ते असल्या अर्धवट ज्ञान असलेल्या शिक्षिकेकडून शिक्षण घेत आहेत. काय रे अडाणी माणसं आहेत. तो व्हाईट बोर्ड की काय त्या टेबलवरती टाकला होता, त्याच्यावरतीच खातायत काय पितायत काय, कथाला उभं काय करतायत त्यावरती. त्या भावीला 2-3 वेळा मी त्याच्यावरती अभ्यास करताना बघितला आहे. कमाल आहे या लोकांची. निदान लेझी फूडी मॅडमनी तरी रिस्पेक्ट केला पाहिजे. आधीच त्या ढ आहेत आणि त्या तसा सरस्वतीचा अपमान करतायत. त्या फुनीलला तर काय बाबा फुकटचं मिळते, हिरवं काय नि लाल काय सगळंच स्वाहा करायला लागलाय आता. मातोश्री इथे पण स्वतःच कौतुक करून घेतायत की माझ्या हाताखाली राहतोय ना तो, म्हणून आता सगळं खायला शिकलाय. पण मंडळी, कधी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? व्हेज खाताना फुनीलच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघितलं आहे का तुम्ही कधी? काय ते झालेलाच रेसिपी फक्त दाखवत बसतात. मी काय बोलते, जर काहीच दाखवण्यासारखं नसेलच तर नाही टाकायचे ना व्हिडिओ. कशाला उगाच आपलं काही झालेलं दाखवत बसतात. कोणी यांना कॉमेंट करून सांगत नाही की हे दाखव ते दाखव. उगाच आपलं यांची जिबली वळवळते म्हणून हे लोक ते बनवतात आणि बनवायचंच आहे म्हणून रेकॉर्ड देखील करतात. त्या दाखवलेल्या रेसिपी सारखं बघायला ना खरंच खूप बोर होते. अंधमंद भक्तांना तर काय बाबा, यांनी 10 चॅनल खोलले ना आणि त्या 10 चॅनलवरती यांनी तेच व्हिडिओ टाकले तरी घोट्यासारखे सगळीकडे हजेरी लावतील आणि ते बोरिंग व्हिडिओ बघून येतील. ज्या जुन्या व्हिडिओजला 2-2, 3-3 लाख आले होते ना, तेच हे लोक आता परत दाखवतायत. मातोश्री बोलतात करपलेली बंजिताला खूप आवडते. अहो रेसिपी ती रवळी बनवली होती ना, तर ती टोपाला चिकटली होती, करपली होती खालून. तर मातोश्री बोलल्या मंदिताला करपलेली खूप आवडते. उगाच काहीतरी गैरसमज करून नका घेऊ तो. अर्ध्या रेसिपी तर ना मातोश्रींच्या फसतातच, पण सगळ्यांना सांगतात खोटी स्तुती करायला. जसं त्या वांगोचं सगळं कोळशा बघतो ना, अहो म्हणजे कॉमेंट्स, व्हिडिओ एडिटिंग वगैरे वगैरे हो, तसं ह्या लेझी फूडी मॅडमचं सगळं साबजी बघतात. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण चला, निदान वांगो सारखं खोटं तरी नाही बोलत, लपवाछपवी तरी नाही करत. साबजी एडिट करतात तर तेच खरं सांगतात. असं नाही बोलत मोठेपणा करायला किंवा मिरवायला की मंदितानी एडिटिंग वगैरे केली आहे. तर यांच्याकडे कोण गेस्ट येणार होते ते कॉमेंट करून सांगा असं मॅडम बोलल्या. तर साबजी बोलले की खूप लोकांनी ऑलरेडी कॉमेंट केले आहेत आणि सांगितलं देखील आहे. पण ह्या मॅडम एवढ्या कशात बिझी असतात देव जाणो. यांना साधं कॉमेंट्स रीड करायला पण वेळ नसतो. म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण काय दाखवतोय त्यावर लोकांचं काय मत आहे, लोक काय कॉमेंट्स करतात याकडेही यांचं लक्ष नसते. कमाल आहे बाबा. साबजी बोलतात थायलंडला जर कोण प्लॅन करत असेल ना जायला, तर बेसिकली काश्मीरला जायला जेवढा खर्च होतो तेवढाच थायलंडला होतो. आता याच्यावरती काय बोलायचं या लोकांना मला तेच समजत नाही आहे मंडळी. ती भावी खाटिकला आणि बल्यानीला चाची का बोलते हो? म्हणजे काय कारण आहे यामागे? साबजीने एक टायटल लिहिलं होतं, आजी चाचू चाचीने भावीचा बर्थडे सेलिब्रेट केला असं. यांना मराठीमध्ये काका काकू असं बोलायला शिकवायला काही प्रॉब्लेम होता का? सगळ्या भाषांवरती प्रेम करा, पण आपली मातृभाषा का विसरतात हे? यांनी त्या कथाला स्वतःला मोठे बाबा मोठी आई असं बोलायला शिकवलंय. मग भावीने पण खाटिक आणि बल्यानीला छोटी आई छोटे बाबा बोललं पाहिजे ना. निदान काका काकू तरी बोला. केक कापताना पण कथाने सुरी उचलली आणि तोंडात टाकली. त्याला केक लागला होता ती चाटत होती. त्याला धार नव्हती म्हणून ठीक आहे. उद्या कदाचित धारवाली किचन मध्ये वगैरे असेल सुरी आणि ती जर तिने साठली मग कितीला पडेल ते? तेव्हा हे लोक काय करणार आहेत? लहानपणापासूनच प्रॉपर शिकवायला पाहिजे ना यांनी. आधी तर हे लोक गौशालेत वगैरे जायचे भावीच्या वाढदिवसाला आणि काय ते आदिवासी मुलांचा शिक्षणाचा खर्च सगळा काही करणार होते. सगळं काही कॉन्टेंट नुसार असते वाटते. आता काय जाग पण करत नाही आहेत कधी. नुसतं आपलं भडक लिपस्टिक लावायची आणि त्या कथाची पापी घ्यायची. काय रे किती पाप्या घेत बसते ही लेझी फूडी त्या कथाची. त्या कथाला तिच्या आई वडिलांपेक्षा लांब ठेवून हे दोघंच घेऊन बसतात दिवसभर. काय साबजींचं डोकं चालते. वडापाव मध्ये जिलेबी टाकून खायला लावलं सगळ्यांना. यांचा बस झाला ना तर ते जिवंत मासे दाखवले होते ना यांनी निवट्या, त्या पण वडापाव मध्ये टाकून खातील. आता ते पानग्याची रेसिपी दाखवली होती मातोश्रींनी, ती पण फसलीच होती. पण मातोश्री मान्य करायला कधी बघणार नाही. काय काम नसलं की उठसूट जातात आपल्या ठाण्याला. श्रावण थाली टेस्ट करायला मॅडम गेल्या होत्या. तसं श्रावण किती पाळतायत या ते तर सिंगापूरला आपण सगळ्यांनी बघितलंच होतं. यांचं स्वतःचं सलन आहे, पण नेहमी काय दुसरीकडेच जाऊन हेअरकट करतात, मेकअप करतात, हेअरस्टाईल करून येतात. यांना स्वतःच्या स्टाफ वरती विश्वास नाही आहे का?
खरं बोलू का मंडळी, त्या साड्यांचं प्रमोशन बघून बघून ना आता वैतागच आलाय मला. काय फेकाफेकी करताय ते लोक. एरवी मंदिता सासूबाईंना साड्या आणते तर सासूबाई नाटकं करतात, नको ग खूप साड्या आहेत, मला साड्या नको आहेत. आणि आज प्रमोशन करायचं होतं म्हणून लगेच सासूबाई बोलतात काय तर आज मंदिता घरी होती ना म्हणून म्हटलं मला साड्या घेऊन दे. वा मातोश्री वा, काय ऍक्टिंग केली. हो कपाट भरून साड्या होत्या ना तुमच्याकडे. नेहमी तर तुम्ही किरकिर करता तिने साडी आणली की. मग आज स्वतःहून तुम्ही सांगितलं तिला की मला साड्या घेऊन दे. कमाल आहे बाबा तुमची. मला तर हेच समजत नाही, हे जे साड्यांचं प्रमोशन सुरू आहे या व्लॉगर्सचं, ते जे शॉप हे लोक बोलतात एवढं छान आहे, कलेक्शन मस्त असते, खूप फेमस आहे, मग त्यांना या असल्या व्लॉगर्सचं प्रमोशनची काय गरज पडते. हे डेली व्लॉगर्स का नाही समजत आहेत की यांना बघणारा ऑडियन्स हा खूप साधा आहे. कशाला ना त्यांना असले फेक प्रमोशन करून फसवतात. दिशाभूल का करायची त्यांची. ज्यांच्या जीवावरती आपण मोठे झालो आहोत त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहायलाच पाहिजे ना. आता त्या फार्म हाऊस वर जाऊन मॅडमला गावठी कोंबडा दिसला, त्यावर तर मस्त तुटून पडल्या होत्या. कसला श्रावणनी कसलं काय, रावण आहे ते लोक, रावण. आजचा व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल मंडळी, सिताऱ्यांसोबत जेवणाचा. भंजिता मॅडमच्या घरी पाहुणे आले होते. आता पाहुणे आले होते ते ठीक आहे, पण मला एक सांगा, पाहुणे येतात म्हणून कोण काय नऊवारी नेसून स्वागत करते का त्यांचं. काय होतंय, अतिच वाटलं मला ते. साबजींने माझा डायलॉग चोरला. नेहमी मी बोलते ना चेहऱ्यावरती सगळ्या या क्रिंज लेडीज पीओपी तोपतात, तर आज साबजींने विचारलं मॅडमला की किती किलोचा मेकअप करणार आहे. त्याच्यावरती मॅडम बोलल्या 3 किलोचा. आता ती मेकअप आर्टिस्ट आली होती, मंदिता मॅडमचा मेकअप करत होती, ते पण या साबजींना शूट करायचं होतं. ह्या साबजींना ना बायकांमध्ये लुडबुड करायची घाणेरडी सवय आहे, त्या किरकिड्यासारखं. देवा, या बायकांचे नवरे कसले आहेत, नुसते आपले पाटी पाटी कॅमेरा घेऊन फिरत असतात. हे लोक ना यांच्या सोयीप्रमाणे देवाच्या मूर्त्या हव्या तिथे ठेवतात. आता उद्या आपले बाप्पा येणार आहेत, तर म्हणून बाप्पाची मूर्ती एका कोपऱ्यात ठेवली होती, पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसावी म्हणून. आता नवरात्र येईल ना तेव्हा बघा देवीची मूर्ती ठेवतील. सणवार बघून हे लोक देव बदलतात. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की भंजिता मॅडमचा नवरा नवसाचा आहे. हो मंडळी, बरोबर ऐकलत तुम्ही, खरंच आहे ते. त्याच बोलल्या होत्या एकदा, साबजी माझा नवसाचा. माझा म्हणजे भंजिता मॅडमचा. हो, भंजिता मॅडम जेव्हा गप्पा मारत होत्या तेव्हा चुकून त्यांनी त्यांचं वय सांगितलं आणि तेव्हा या साबजीने तिथे बीपचा साऊंड लावला होता. आता मला एक गोष्ट सांगा मंडळी, स्वतःचं वय सांगायला एवढा काय प्रॉब्लेम येत होता या मॅडमला. अजून पण या वाटते 12 वर्षामध्येच अडकले आहेत. आता एवढे स्टार येत होते आपल्या घरी तर काहीतरी बनवायचं होतं ना त्यांच्यासाठी, पण जेवण पण बाहेरूनच ऑर्डर दिली होती मॅडमने. तरी नशीब बाहेरूनच जेवण आणलं होतं. यांच्या आजचं खाल्लं असतं ना तर परत कधी आले देखील नसते ते लोक. BTS दाखवताना साबजी बोलतात तुम्हाला एवढं बघायला मिळालं, पण मेहनत किती लागते ते बघा. अहो साबजी, आम्हाला काय करायचंय ते बघून. पैसे तुम्हाला मिळतात ना, डॉलर्स तुम्ही कमावताय त्याच्यावरती, मग मेहनत करून त्याचं रडगारण कशाला गाताय. जमत नसेल ना तर दाखवू नका. काय मंडळी, तुम्हाला काय वाटते, तुमचं मत नक्की मला कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.